कोकण रेल्वे मार्गावरील सापे वामने रेल्वे स्थानकाच्या प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे। महाडजवळील या स्थानकावर प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्यानं प्रवाशांना रेल्वेतून उतरताना मोठी कसरत करावी लागत होती। 25 गावातील ग्रामस्थांच्या संघर्षानंतर हे स्थानक मंजूर झाले होते। मात्र तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांची गैरसोय होत होती। ही समस्या लक्षात घेता सापे वामने नडगाव शेतकरी बहुविकास सामाजिक संस्थेने सातत्यानं पाठपुरावा केला। आमदार भरत गोगावले यांनी हा विषय लावून धरल्यानं आता प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी 1,60,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय। या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून लवकरच प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे। नमस्कार, मी प्रवीण साळवी, सापे वामने नडगाव शेतकरी बहुविकासीय सामाजिक संस्था महाड मुक्काम वामने या संस्थेचा सदस्य तथा वामने ग्रामपंचायतीचा माजी सरपंच आणि माझ्या समवेत असलेल्या आमच्या ह्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सन्माननीय सल्लागार आणि सर्वच आणि तुम्ही पत्रकार बंधू, आज आपल्याला पाचारण करण्याचं कारण असं की आपण बघताय की 1977ला मधु दंडवते साहेब रेल्वे मंत्री होते। त्या टायमाला त्यांचं स्वप्न होतं की कोकणामध्ये कोकण रेल्वे आणावी आणि त्यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने 1990च्या दशकामध्ये पूर्ण झालं आणि कोकण रेल्वेला काम सुरू झालं। ते काम सुरू झाल्यानंतर 26 जानेवारी 1998ला पहिली रेल्वे कोकण रेल्वेच्या विभागातून दरेखोऱ्यातून धावली। पण आमचं वामने सापे नडगाव हे गाव तिथे स्टेशन म्हणजे स्थानक प्रस्थापित असताना पण पुनाडे स्टेशन असं नामफलक होतं, पण तिथे कुठल्याही प्रकारची गाडी थांबत नव्हती, लोकांना प्रवास करायला मिळत नव्हता। आणि तो विचार करता आमच्या 3 गावच्या सर्व ग्रामस्थांनी एकता संघर्ष समिती ही समिती तयार केली आणि 2001 पासून 2003 ते 4च्या दरम्यान संघर्ष केला, रेल रोको आंदोलन केलं आणि त्या टायमाला 2004ला आमच्या वामने या ठिकाणी सापे वामने रेल्वे स्थानक सुरू झालं आणि तिथे गाडी थांबायला लागली। रेल्वेचा प्रवास सुखद होता। 2019ला तिथे लूप लाईन टाकण्यात आली आणि क्रॉसिंग लाईन करण्यात आली रेल्वेपासून आणि त्यावेळेला तिथे असं करण्यात आलं की ते प्लॅटफॉर्मची उंची रेल लेवलची करण्यात आली आणि तिथे वयोवृद्ध माणसं, स्त्री, पुरुष, लहान मुलं यांना प्रवास करणं, चढणं उतरणं धोक्याचं झालं आणि त्या टायमाला आम्ही तिथे एकता संघर्ष समितीचं नाव बदली करून आम्ही ह्या संस्थेची निर्मिती केली, सापे वामने नडगाव शेतकरी बहुविकासीय सामाजिक संस्था। आणि तिथे आम्ही आंदोलन केलं थोडक्या प्रमाणात आणि त्यावेळेस आमच्या सर्व कमिटीच्या मेंबरवर केस आणि गुन्हे दाखल झाले। आणि हा संघर्ष करत असताना काही वर्षापूर्वी हे काम झाल्यानंतर रेल्वेचा रस्ता अर्धवट राहिला आणि त्यासाठी आम्ही धाव घेतली, ती म्हणजे आपल्या या राज्याचे मंत्री महोदय नामदार भरत गोगावले यांच्यापर्यंत आम्ही गेलो आणि त्यांना रस्त्याची मागणी केली। रस्त्याची मागणी करत असताना आम्हाला कोकण रेल्वेच्या पण अधिकाऱ्यांना भेटावं असं वाटलं आणि तिथे त्यांनी गेलो, कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्यांचा निधी आणायचा असेल तर त्या केंद्र सरकारची परवानगी लागते आणि ती परवानगी आम्ही कोकण रेल्वेची घेऊन आलो। त्या परवानगीनुसार नामदार साहेबांनी आम्हाला तिथे रस्त्याचं काम करून दिलं। हे करत असताना आम्ही पुन्हा की बाबा त्या अगोदर प्लॅटफॉर्मची उंची वाढावी, आपल्या मुंबईकरांचा प्रवास सुखाचा व्हावा, त्यासाठी गाड्यांची वाढ व्हावी, ह्याच्या अशा अनेक प्रश्न आम्ही गेली 4 वर्ष सातत्याने करत आहोत। कोविडनंतर ह्या कमिटीनी कुठल्याही प्रकारचा आळस न करता हे काम आम्ही करत होतो। 2025ला मार्चमध्ये आम्ही मुंबईला गेलो होतो। त्या अगोदर आम्ही मंत्री महोदयांना एक निवेदन दिलं होतं आणि 2025ला एप्रिल महिन्यामध्ये मंत्री महोदय, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव त्या टायमाचे, त्यांना निवेदन घेऊन हे पेपर डिक्लेअर पण झालं आणि ते निवेदन घेऊन त्यांना अर्ज केला की बाबा हे आमच्या महाड तालुक्यातील एक सापे वामने रेल्वे स्टेशन आणि माणगाव तालुक्यातील गोरेगाव स्टेशन, तर पहिलं प्राधान्य गोरेगावला दिलं आणि दुसरं आता आम्हाला दिलं। मंत्री महोदय हे काम करत असताना इतर लोक येऊन त्याचं श्रेय घेत आहेत। मला असं बनावं लागेल की बरीचशी मंत्री महोदयाची प्रस्तावित कामं असतात आणि मंत्री महोदय करत असतात आणि दुसरे लोक मंत्री महोदयाच्या कामाचे श्रेय घ्यायला टपलेत की काय, अशी शंका वाटायला लागली। मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की ज्या वेळेला आम्ही CMD मला वाटतं संजयजी गुप्ता साहेब होते, त्या वेळेपासून आम्ही हा प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करत होतो। त्याच्यानंतर आम्ही गेल्या वर्षी
ज्या टायमाला मंत्री महोदयांना आम्ही निवेदन दिलं त्याच वेळेला आम्ही आत्ताचे CMD झा साहेब यांच्या सचिव आदरणीय वैदई मॅडम ह्यांना भेटलो. त्याच्यानंतर CCM श्रीवास्तव साहेब ह्यांना भेटलो. रत्नागिरीला RRM बापट साहेब ह्यांना भेटलो आणि ह्या मंडळींनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं. आमच्या विनंतीला मान दिला. मंत्री महोदयांच्या विनंतीला केंद्र सरकारने मान दिला आणि या आत्ताच्या आर्थिक वर्षामध्ये 2000 एप्रिल 2026 ह्या तारखेला आमच्या सापे वामणे रेल्वे स्थानकाला उंची वाढवण्याची मागणी मिळाली आणि जवळजवळ कोकण रेल्वेनी 1,60,00,000चं काम म्हणजे आर्थिक निधी मंजूर केलेला आहे. निविदा प्रक्रिया चालू आहे आणि हे काम होईल. पण माझी विनंती आहे, जे कोण ह्या कामाचं श्रेय घेत असतील त्याने आम्हाला विश्वासात घ्यावा. उगाच आपल्यामध्ये हेवेदावे नको, वाद नको. कारण आम्ही तुम्हाला चांगलं मानतो, तुम्ही पण आम्हाला संगाती घ्या, हीच आमची इच्छा आहे. या येणाऱ्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वेचं असं सांगणं आहे की आम्ही ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान आम्ही सापे वामणे रेल्वे स्थानकाच्या उंची वाढवण्याचं काम चालू करू आणि इथेच आमची थांब नाही, ह्याच्या पुढेही आम्हाला काम करायचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विभागातल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, ST असेल, लाईट असेल, कुठल्याही प्रकारचे. आता आम्ही नवीन एक विषय घेतलेला आहे की आमच्या प्रवासी रावडल वामणे स्टेशनवर उतरून रावडलला चालत जातात, साप्याला चालत जातात. तर त्या पूर्ण रस्त्यांना पथदिवे आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्हाला मंत्री महोदयांनी सांगितलं की जी काही प्रक्रिया असेल, जे काय कागदपत्र असेल ते आम्हाला द्या, आम्ही तुमचं काम मार्गी लावू आणि येणाऱ्या ह्या चालू वर्षामध्ये आपण तेही काम मार्गी लावणार आहोत. दुसरा एक विषय म्हणजे जर का प्लॅटफॉर्मची उंची वाढली तर इतर येणाऱ्या 1-2 एक्सप्रेस गाड्या थांबतील आणि आमच्या मुंबईवाल्यांना किंवा चाकरमान्यांना ये जा करण्यासाठी सोयीस्कर प्रवास होईल. हे आमच्या कमिटीचं ध्येय आणि उद्देश आहे. आम्ही फक्त नावाला काम करत नाही तर आम्ही सेवेसाठी काम करतो. हे आपल्यामार्फत आपण जनतेपर्यंत पोहोचवावं अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुविकासी सामाजिक संस्था सापे वामणे नडगाव, तालुका महाड, जिल्हा रायगड या संस्थेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आज पत्रकार या सगळ्या बांधवांचा मी पहिल्याप्रथम स्वागत करतो, अभिनंदन. आज ही परिषद घेण्याचं कारण, पत्रकार परिषद घेण्याचं कारण, आम्ही ही ज्या वेळेला रेल्वे आमच्या भागातून गेली आणि ही रेल्वे जात असताना शेतकऱ्यांची शेती अतिशय भयंकर, शेतीतूनच ती रेल्वे गेली. पण रेल्वे जाऊनसुद्धा आम्हाला जवळजवळ 10 वर्षे त्या रेल्वेचा काही फायदा नव्हता. आम्ही फक्त नजरेने बघत होतो आणि त्याच्यावरती मग आम्ही तिथं विचार केला. त्यावेळेला संघर्ष कमिटी म्हणून आम्ही नेमण्यात आली आणि त्या कमिटीने आम्ही तिथं आंदोलन वगैरे छाडून रेल्वे स्टेशन थांबा तयार केला आणि तो तयार करत असताना आम्ही गेली आता 20 वर्ष त्याचा फायदा आमच्या परिसरातले बांधव शेतकरी सगळे घेत होते. मुंबईला जाणं येणं सगळा प्रवास चालू होता. परंतु निवेदित स्टेशन तिथं नसल्यामुळं तो थांबा आमचा तोडण्यात आला आणि तो तोडत असताना आता अतिशय संपूर्ण जाणाऱ्या प्रवाशांची तिथं चढ उतर होते आणि म्हातारी माणसं, वयस्कर माणसं त्यांना तिथं कुठला प्रवास करता येत नाही. एखाद्या वेळेस जीवितहानीसुद्धा तिथं होऊ शकते. कारण स्टेशन खाली असल्यामुळं, थांबा खाली असल्यामुळं माणसांना चढाई उतरायला मिळत नाही आणि म्हणून आम्ही या संस्थेने तो उठाव केलेला आहे. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनला जाण्याचा जो प्रवास, गाडीमार्ग रिक्षा जाणारा रोड होता, तो सुद्धा तिथं अतिशय खराब त्याची परिस्थिती होती. गाड्या तिथं जात नव्हत्या, माणसांना चालत जाताना सुद्धा तकलीफ होत होती आणि म्हणून आम्ही या कमिटीने तो विषय घेऊन माननीय भरतशेठ नामदार यांच्याकडून आम्ही त्यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला त्याचं आश्वासन देऊन आता तो रोड चांगल्या पद्धतीने डांबरीकरण तो झालेला आहे. त्याच्यावर कार्पेट पडणं हा बाकी आहे. आता तो थोड्या दिवसामध्ये होणारच आहे. आणि एवढं करत असताना काही आमचेच बांधव, ते कोण इतर नाहीत, ते त्या ठिकाणी येऊन बॅनर
बोर्ड लावतायत आणि आम्हाला कुठल्याही तऱ्हेचा विश्वासात न घेता तिथं ते बॅनर लावतात तेव्हा, आणि ते कोण आमचे इतर नाहीत, आमचेच बांधव आहेत. परंतु अशा गोष्टी व्हायला नको, तर आम्ही प्रयत्न करतो आहे. आम्ही एकत्र, माझ्याकडून सुद्धा त्यांनी माहिती मिळवली, तुम्ही काय केलं तर रत्नागिरीला जाऊ. तर आम्ही या सगळ्या गोष्टी भेटून आलो होतो. काही गोष्टी होत्या त्या सगळ्या आम्ही साहेबांच्याकडे बोलून, ती माझ्याकडनं माहिती मिळवून एक या रावडल गटाचा एक अध्यक्ष म्हणून मी, आमचेच बांधव असल्यामुळं मी त्यांना सगळी माहिती त्या ठिकाणी दिली आणि त्या माहितीच्या आधाराने त्यांनी तो पुढील वाटचाल केलेली आहे. तर अशा गोष्टी होऊ नये त्यांनासुद्धा आम्ही दुखवत नाही आणि दुखवणार नाही, परंतु एकत्र आम्ही बसण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यांनी एकत्र बसण्यासाठी जे प्रतिनिधी असतील त्यांनी, आम्ही ज्या वेळेला आमंत्रण करू त्यावेळेला त्यांनी यावा, तेव्हा एकत्र बसून आम्ही कसा एकोबा आमचा होईल याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. तेव्हा एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द. सापे वामने नडगाव शेतकरी भूविकास सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बंधूंचे आभार मानतो. आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण असं आहे की 2017पासून आमची सापे वामने शेतकरी भूविकास सामाजिक संस्था स्थापन झाली. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल आम्ही अहोरात्र मेहनत करत आहोत. आणि जी काय आम्ही जो स्टेशन बांधला होता पूर्वी ह्याच्यातून मेहनतीतून, तो स्टेशन तोडून नवीन म्हणजे स्टेशन आम्ही नंतर बांधतो असं अधिकाऱ्यांनी म्हटल्यानंतर ते स्टेशन काय अद्याप ते झालं नाही. तर प्रवाशांना त्याचा भयंकर त्रास होतो आहे, म्हणून आम्ही गेले अनेक वर्ष धावपळ करतो आहे. RMM रत्नागिरी बापट साहेबांना भेटलो, बेलापूरला साहेबांशी भेटलो. ते हे धावपळ करून आपल्याला ते आता मान्यता भेटले. माननीय भरतशेठ गोगावले ह्या साहेबांनी पण केंद्रीय मंत्री आणि संदीपान भुमरे साहेब याने भेटून ते गोरेगाव आणि सापे वामने रेल्वे स्टेशनची कामाची मंजुरी घेतली. त्यावेळेला आम्हाला बोलले की जर झालं नाही वेळेवर तर ते आपल्याला पुन्हा एकदा जायला लागलं तर आपण तो कमिटीच्या 4 लोकांना मी घेऊन जाईन. आणि ते आता मंजुरी आले, पत्र पण आपल्याला आलं आहे. दुसरी गोष्ट, जो रेल्वेला जाणारा रस्ता होता तो फार खडतर होता, कारण कोरोनामध्ये जो रस्त्याचं काम चालू झालं नंतर कोरोना आल्यामुळे लोक कॉन्ट्रॅक्टर ते सोडून गेले. आणि ते सोडून गेल्यानंतर आम्ही सर्व कमिटीने प्रयत्न करून माननीय मंत्री महोदय यांच्या संपर्कात राहून सांगतो, रेल्वेला आता त्या रस्त्याला रेल्वे स्टेशन ते गेटपासून मान्यता मिळून तो रस्त्याचं काम पण डांबरीकरण झालेलं आहे. आणि अशी कामं करत असताना आम्ही काही मुंबईची जी काही लोक आहेत आमची, ह्याचा ते श्रेय घ्यायला बघत आहेत. तर आम्ही जी कामं केले ते आमच्याकडे सगळं लेखी पुरावा आहे. तर कृपया ह्याचं श्रेय कोणी घेऊ नये. जी शेतकरी सामाजिक संस्था आहे, आमची स्थानिक लोक आहेत, ते त्यांच्या मार्फत जी कामं होत आहेत, माननीय मंत्री महोदयांच्या मार्फत ही कामं होत आहेत. नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात आणि आम्ही आपणास बोलवलं होतं कारण थोडंसं एक असं झालं होतं की आमची कमिटी काम करत असताना आमचीच काही मंडळी त्या विरोधात जाऊन नको ते बातमी देत आहेत आणि खरं याचं कामकाज आम्ही करतो आहोत, आमच्याकडूनच माहिती घेऊन आमच्याच विरोधात बातमी देतात. यासाठी आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. सापे वामने नडगाव शेतकरी बहुविकासीय सामाजिक संस्था आहे. यापूर्वी एकता संघर्ष समिती होती आणि एकता संघर्ष समितीच्या माध्यमातून रेल्वेचा जो प्रश्न होता, लोकांच्या सोयीसाठी जे काय रेल्वे स्थानकाच्या बाबतीत ज्या काही समस्या होत्या, त्यावेळी त्या मंडळींनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम केलं आहे. स्वतः मेहनत करून प्लॅटफॉर्म उभं केलं. ते काही नंतर शासनाच्या नियमानुसार ते तोडलं गेलं, पुन्हा ते उभं राहावं यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यानंतर एकता संघर्ष समिती त्या समितीचं नाव रूपांतर करून आम्ही एक सापे वामने नडगाव शेतकरी बहुविकासीय सामाजिक संस्था म्हणून स्थापन केली. या संस्थेमध्ये आम्ही केवळ रेल्वेपुरतंच काम करत नाही, तर रेल्वेबरोबरती रेल्वे हा आमचा प्रामुख्याने पहिला विषय आहे जो एकता संघर्ष समितीने घेतला होता तो. त्यानंतर आमचं त्यामध्ये रेल्वेचा हा विषय आहेच, त्याच्याबरोबरती इतर जी काही कामं आहेत, काय शैक्षणिक अडचणी असतील किंवा परिसरातील ज्या काही लोकांच्या शेतकरी लोकांच्या ज्या अडचणी आहेत, जागा जमीन किंवा म्हणजे पाण्याची समस्या किंवा जागा जमीन किंवा आणखी काही जे असेल ते आम्ही ही सगळी कामं करणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही संस्था रजिस्ट्रेशन केलेली आहे आणि रजिस्ट्रेशनच्या मार्फत आम्ही हे काम नक्कीच करू. यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की याने जे काही आजूबाजूच्या परिसरातले मंडळ आहेत किंवा काही संघटना आहेत किंवा काही मंडळ आहेत, त्यांनी आमच्याबरोबर यावं, आम्हाला विश्वासात घ्यावं. आपण सर्वांनी मिळून हे एकमेकाच्या हातात हात घालून आम्ही सर्वजण काम करू. पण कुठेही अशी कुठल्याही प्रकारचे आमच्या विरोधात बातमी देऊ नये.
आज खरोखर माननीय नामदार साहेब भरतशेठ गोगावले साहेब यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांनी आमच्या मागणीला ते म्हटले आपण ते काम करू, जे काही रेल्वेचं काम आहे ते आपण करू. आणि त्या अनुषंगाने त्यांनी रेल्वे मंत्री यांनासुद्धा निवेदन सादर केलं. जर का ते सुद्धा तिथं मंजूर नसतं झालं तर आम्हाला आमच्या कमिटीच्या मेंबरांना दिल्लीपर्यंत घेऊन ते जाणार होते, हा आम्हाला त्यांनी शब्द दिला होता. पण त्यांच्या दिलेल्या अर्जानुसार केंद्र शासनाने त्याला मंजुरी दिलेली आहे. आम्ही त्यांचं स्वागतच करतो. आज त्यांनी दुसरी गोष्ट आणखी तिथं जे काय रस्त्याची अडचण होती, रेल्वे फाटकापासून म्हणजे स्टेशनपर्यंत जाण्याची जे काही रस्त्याची अडचण होती तीसुद्धा मार्गी त्यांनी लावलेली आहे. रस्ता चांगल्या प्रकारे बनवले आहे. आज त्या ठिकाणी डांबरीकरण झालं आहे आणि कार्पेट थोड्याच दिवसात पडेल. तर ही सगळी व्यवस्था आम्ही शेडच्या माध्यमातून होते. स्थानिक मंडळी सर्व एकत्र आहेत, 3 गावचे ग्रामस्थ सर्व एकत्र आहेत आणि या अनुषंगाने आम्ही हे प्रयत्न करत आहोत. आणि जे काय आता एक बातमीचं हे झालं या बाबतीत जे काय आम्हाला म्हणजे आमच्या विरोधात काही लोकांनी त्रास दिले आहेत, ती लोकं दुसरी कोण नाहीत, आमचेच भावंडे आहेत, आमचेच बांधव आहेत. तर तेही आमच्याबरोबर असावेत अशी आमची इच्छा आहे. आणि याकरिता ही आज पत्रकार परिषद घेऊन आम्हाला हे सांगावंसं वाटलं. तसंच आज जे काही तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पत्रकार बांधव, त्याच पद्धतीने पुढे आम्हाला अशाच पद्धतीने सहकार्य करावं. आणि जे काय आमच्या या संस्थेचं कामकाज आहे की त्याचं आम्ही विविध प्रकारचं जे काही कामाचं आहे म्हटलं, आम्ही भविविकास हे म्हटले, केवळ रेल्वेपुरतंच नाही आहे. रेल्वेचं तर काम प्रामुख्याने ते पहिलं होणारच आहे, पण त्याच्यानंतर इतरसुद्धा कामं होणार आहेत. तर यासाठी मी बाकीची काही मंडळी आहेत, बाकीचे काही परिसरातली जे काही संस्था मंडळी आहेत यांनीसुद्धा एकत्र येऊन आपण सर्वांनी एकत्र येऊन हे काम करावं अशी मी या परिषदेमार्फत विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.